ॲब्सोल्यूट सेल रेफरन्स कोणता बघणार आहे? ॲब्सोल्यूट सेल रेफरन्स. ॲब्सोल्यूटचा अर्थ काय की फिक्स असणार, समजतं ना? ॲब्सोल्यूट म्हणजे काय असणार? तर फिक्स असणार ती सेल. समजा आता आपण हे अलग अलग प्रॉडक्टचे नाव लिहिलेत, बरं, अलग अलग प्रॉडक्टचे नाव दिलेत, आणखीन इथे त्यांची प्राईस दिली. समजा आता आपल्या याच्यावरती टॅक्स लावायचा आहे. किती टक्के टॅक्स लावतो आपण? 10% टॅक्स लावतोय, बरोबर ना? आपण टॅक्स किती लावणार? समजा 10%. मग 100वरती 10% टॅक्स लावला किती रुपये? 10 यांचा येणार. मग ते समजा आपल्याला कॅल्क्युलेट करून पाहायचं आहे, बरोबर ना? हा 10% टॅक्स या सर्व प्रॉडक्टवरती 10% टॅक्स लागला पाहिजे. मग कसं करणार आपण? इक्वल टू काय करतो इथे 100वरती क्लिक केलं, बरोबर. धिस सेल मल्टिप्लायसाठी स्टार देतोय आणि कोणाबरोबर मल्टिप्लाय करतो तर 10% बरोबर, बरोबर. धिस सेल इंटू धिस सेल, बरोबर. आता इंटर बटन दाबतोय, B2 इंटू F2 करतो इथून आणि नंतर इंटर बटन दाबतोय. बघा आलं 10 रुपये. आता इथे किती आलं पाहिजे? 20 रुपये आलं पाहिजे. मग यांना ड्रॅग करायचं इथून. बघा जरा इथून ड्रॅग करतोय, काय आन्सर येते? पण येतो का? कॅल्क्युलेट करतोय का? नाही कॅल्क्युलेट करतोय, बरोबर ना? मग आता का कॅल्क्युलेट करत नाही त्याचं पहिलं उत्तर शोधायचं आहे. सध्या आपण आता इथे डबल क्लिक करूया किंवा इथे F2 बटन दाबायचं आहे. आता बघा इथे आपण काय सेल दाखवतोय की 100 म्हणजे धिस सेल कोणाबरोबर मल्टिप्लाय केले? तर F2 बरोबर मल्टिप्लाय केले. हॅलो, एस्केप करतोय आता. पण ते जिथे डबल क्लिक करा जरा, आता काय दाखवतो बघा, 100 कोणाबरोबर मल्टिप्लाय झालेत? तर 200 बरोबर. म्हणजे इथे दाखवतो ना ब्लँक सेल बरोबर मल्टिप्लाय झालेत. F3 मध्ये काय आहे का? नाही आहे, म्हणजे काहीच नाही, म्हणजे 0 येणार. तर 0 मल्टिप्लाय बाय 200 काय दाखवणार? 0 दाखवणार. समजा इथे बघतोय आपण, बरोबर आहे. म्हणजे काय होतं, जशी आपली ही सेल खाली येते तशीच ही सेल पण खाली खाली येत जाते, बरोबर ना? इथे बघा, इथे कळतं एवढं. मग आपल्याला काय करायचं? फिक्स करायची की आपली ही सेल तर खाली आली पाहिजे, बरोबर ना? 100 200 अशी एक सेल आपली खाली खाली आली पाहिजे, जसं आपण फॉर्म्युला ड्रॅग करणार तसा. पण ही वाली जागा काय असली? फिक्स झाली पाहिजे. ही वाली जागा काय असली पाहिजे? फिक्स असली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे? ॲब्सोल्यूट रेफरन्स देणार इथे. फिक्स बोलतो ना, मग कसं ॲब्सोल्यूट रेफरन्स द्यायचा बघा. तर आपली ही सेल कोणती आहे? F2. कोणती सेल आहे आपली? F2. मग ॲब्सोल्यूट रेफरन्स देताना काय करणार की पहिला डॉलर साईन द्यायचा आहे, बरोबर आहे ना? नंतर F लिहायचं आहे, कॅपिटलमध्ये देतोय आपण पाहिजे तर. बघा इथे पहिलं डॉलर साईन द्यायचं आहे, कीबोर्ड डॉलर साईन, नंतर F बटन लिहायचं आहे, दिलं ना? F, पुन्हा डॉलर साईन, आणखीन पुन्हा 2 लिहायचं आहे. अशी सेल फिक्स करतोय आपण. आता डॉलर साईन Fच्या समोर याचा अर्थ काय की हा F कॉलम आहे ना, तो कॉलम फिक्स होणार. आणि डॉलर साईन 2च्या समोर याचा अर्थ काय की रो पण फिक्स होणार. म्हणजे कॉलम आणि रो ती सेल फिक्स होणार, समजते ना? समजा चुकून आपण डॉलर साईन असं नाही दिलंय, फक्त एवढंच दिलंय, तर तो कॉलम फक्त फिक्स होणार, रो मूव्ह होणार, समजतंय? मग असंच आपल्याला जर का मूव्ह करायचं असेल तर आपण दुसरा वे काय करू शकतो? तर F4 बटन, कीबोर्डवरचं कोणतं बटन दाबायचं आहे? F4. जरी F4 बटन दाबलं तरी पण ती सेल फिक्स होऊन जाणार. मग कसं आता करायचं बघा. इथून पुन्हा इथून डिलीट करतोय, काय लिहितोय? इक्वल टू धिस सेल लिहिले, बरोबर आहे. ही सेल फिक्स करायची आहे का? नाही, तर ती रिलेटिव्ह ठेवायची. रिलेटिव्ह म्हणजे काय? तर तो रेफरन्स चेंज झाला पाहिजे प्रत्येक वेळी, बरोबर. आता इथे समजा आपला काय इथे रेफरन्स, इथे बघा इथे काय दाखवतोय? B2. आता इथे क्लिक केल्यावर काय आलं? C2, C3, B3 आलं. इथे काय आलं? B4. म्हणजे असं जो ॲड्रेस चेंज होतो त्याला बोलतो रिलेटिव्ह. ॲड्रेस चेंज होतो त्याला काय म्हणून आपण? रिलेटिव्ह. म्हणजे प्रत्येक वेळी चेंज होतोय. जशी अशी इकडची सेल चेंज होते, ऑटोमॅटिक इकडचा पण ॲड्रेस चेंज होतोय. बघा इथून काय दाखवतोय? B3 F3, बरोबर ना? इथे काय दाखवतोय? B4 F4. म्हणजे आता सध्या आपला रिलेटिव्ह ॲड्रेस आहे. मग आता त्याला ॲब्सोल्यूट करायचं आहे. कसं करणार? पण ॲब्सोल्यूट करताना आपल्याला एक कंडिशन पाहिजे की इकडचा ॲड्रेस चेंज झाला पाहिजे. म्हणजे इकडचं जे सेलचा ॲड्रेस आहे तो रिलेटिव्ह असला पाहिजे, आणखी हा काय असला पाहिजे? ॲब्सोल्यूट. मग कसं करणार बघा. इक्वल टू ही सेलवरती क्लिक केलं. आता याला काय चेंजेस करायचे आहे का? नाही. मग ते रिलेटिव्ह तशीच ठेवायचे, बरोबर ना? म्हणजे याच्यामध्ये काय चेंजेस डॉलर साईन नाही द्यायचं आहे. इंटू बटन दाबायचं आहे. आता इंटू काय करू शकतो आपण? असं लिहू शकतो, डॉलर साईन, नंतर कोणत्या कॉलमचं नाव आहे? F, पुन्हा डॉलर साईन, नंतर काय लिहू शकतो? आता F2 आहे ना, मग 2 लिहिलं इथून, बरोबर आहे. नंतर इंटर बटन दाबतोय आपण. आलं ॲन्सर. आता इथून ड्रॅग करून बघतोय, बघा आलं ॲन्सर. आता समजा इथे आपण क्लिक करतो, डबल क्लिक. आता बघा इथे तर 500 घेतलंय त्याने, म्हणजे जसं जसं खाली आलं तसं ऑटोमॅटिक ही सेल चेंज झाली. म्हणजे रिलेटिव्ह ॲड्रेस आहे. पण हा F2 बटन बघा जरा इकडचा, F2 तो कंटिन्यू F2 आहे ना, इथे पण F2 दाखवतोय.
समजा इथे क्लिक करून बघतोय, इथे पण F2 दाखवतो, म्हणजे ही सेल जागेवर निघाले का नाही, तर ती सेल फिक्स आहे. मग अशा वेळी काय बोलू शकतो आपण यांना, ॲब्सोल्यूट रेफरन्स. बरोबर आहे. एक पहिला वे असा यूज करू शकतो. व दुसरा वे काय आहे, इक्वल बटन दाबतोय, समजतं ना, इक्वल टू बटन 100, नंतर मल्टिप्लायसाठी स्टार देतोय आणि कुठे क्लिक करतोय, 10 वरती क्लिक करतोय, 10%. आता F2 आलाय ना, पण आपण डॉलर साईन दिलंय का नाही दिलंय. पण डायरेक्टली आपल्याला जर का डॉलर साईन द्यायचं असेल तर कीबोर्डवरचं F4 बटन दाबायचं, एकदाच F4 बटन दाबायचं. बघा आले डॉलर साईन दोन्ही वेळा, कॉलमच्या समोर पण आले, रोच्या समोर पण आले. अजून एकदा F4 बटन दाबा. आता काय दाखवते, फक्त रो फिक्स होते, बरोबर ना, कॉलम फिक्स होतोय का नाही ना. समजा आपल्याला अजून एकदा प्रेस केलं तर काय होत आहे, डॉलर साईन कशा समोर आलं, Fच्या समोर, म्हणजे कॉलम फिक्स आहे. आता अजून एकदा F2 बटन दाबतोय, आता निघालं. कळलं कसं करणार आहे, डॉलर साईन द्यायचं आहे म्हणजे F4 बटन दाबायचं आहे. बघा आलं इथून, म्हणजे फिक्स केलं आहे सेलला, नंतर एंटर बटन दाबायचं आहे. आणि आता इथून काय करतोय, ड्रॅग करतोय. समजलं कसं करतो, काय बोलणार याला आपण, ॲब्सोल्यूट ॲड्रेस. म्हणजे जी सेल फिक्स राहते त्याला काय बोलणार, ॲब्सोल्यूट. आणि इकडचा ॲड्रेस काय होतो, चेंज होतोय बघा. मग हा झाला रिलेटिव्ह ॲड्रेस, आणखी हा इकडचा काय झाला, ॲब्सोल्यूट ॲड्रेस. कळलं एवढा डिफरन्स, रिलेटिव्ह आणखी ॲब्सोल्यूट. ज्यावेळी गरज असेल आपल्याला त्यावेळी आपण तो ॲड्रेस ॲब्सोल्यूट करू शकतो, म्हणजे फिक्स करतोय तो. समजतं एवढं.